आणखी एक बातमी बदलापुरामधून। आज दिवसभर आंदोलन बदलापूरमध्ये सुरू होतं आणि या संदर्भातलं वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये संवाद साधल्याचा आरोप केला जातोय। संबंधित पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत आक्षेपार्ह शब्दामध्ये भाष्य केल्याचा आरोप आहे। या विरोधात मोहिनी जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे। शाळेबाहेर जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी जात होते आणि अशा वेळी जेव्हा मी जुनी नगरपालिका या रोडवर जेव्हा आले त्यावेळेला समोरूनच संबंधित व्यक्ती वामन म्हात्रे जे आमचे माजी नगराध्यक्ष होते बदलापूर शहराचे ते येत होते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हटलं त्यांनी की मोहिनी तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि निघून जाता। तर मी त्यांना म्हटलं आम्ही काय असं काम केलं आणि कुठल्या अशा आग लावणाऱ्या बातम्या केल्या, जी सत्यता आहे ती सत्यता पडताळूनच आम्ही बातम्या केलेल्या आहेत। मग ते मला म्हणाले की तुम्ही आधी बघायला पाहिजे होतं की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय, तुम्ही आपल्या बातम्या लावत सुटता, तर तुमच्यावरच खरं तर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। मी त्यांना म्हटलं जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही पोलिसांना सांगू शकता। तर त्यावेळेला ते मला म्हणाले जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते। अशा प्रकारचं गलिच्छ अर्वाच्य भाषेत त्यांनी माझ्याशी वर्तन केलेलं आहे आणि विचित्र हावभाव होते त्यांचे हे सगळं बोलत असताना। आणि या सगळ्याचा मला खूप मनस्ताप झालाय, कारण दिवसभर सकाळपासून 6 वाजल्यापासून सगळ्या संबंधित घटनेचं वार्तांकन करत असताना हे असं ऐकायला लागल्यानंतर महिला पत्रकारांचा कुठेतरी हा अपमान आहे आणि संबंधित सगळ्या महिला पत्रकारांना या संबंधी बोललं गेलेलं आहे। पत्रकारांचा मुळात अपमान करण्यात आलेला आहे आणि या घटनेचा मी स्वतःकडून तरी जाहीर निषेध व्यक्त करते।